ज्योतिबा चैत्र यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून व्यापारी प्रशासन विभागाकडील कर्मचारी कामात व्यस्त आहेत। गेल्या वर्षापेक्षा खोबरं, नारळ, गुलालाचे होलसेल दर वाढले आहेत। खोबरं 240 तर गुलाल 80 रुपये किलो झाला आहे। एका नारळाचा दर 20 ते 25 रुपये इतका आहे। ज्योतिबा यात्रेच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून तहसीलदार, देवस्थान समिती, पोलीस, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ज्योतिबा मंदिराच्या मुख्य मार्गावरील दुकानाची ताडपदरी छत थाटण्याची अतिक्रमणे काढून प्रशस्त मार्ग केला आहे। दर्शन मंडपातील दर्शन रांगेची व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे। मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे। भेसळयुक्त गुलाल पेढ्याची तपासणी केली जात आहे। प्लास्टिक वापर करण्यावर प्रतिबंध केला असून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे। नारळ, खोबरे, गुलालाचे ट्रक ज्योतिबा डोंगरावर येण्यास सुरुवात झाली आहे। देवस्थान समितीनं दुकानगाळे लिलाव पद्धतीने दिले असून व्यापारी वर्ग दुकाने उभा करण्यात व्यस्त आहेत। पुजारी वर्ग घर सजावट करून भाविकांसाठी निवासाची सोय करीत आहेत। गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुलाल, खोबरे, नारळाचे दर वाढले आहेत। गेल्या वर्षी खोबऱ्याचा प्रति किलो दर 120 होता, तो यंदा 240 पर्यंत गेला आहे। गुलाल गेल्या वर्षी 60 रुपये किलो होता, यावर्षी तो 80 रुपये किलो झाला असून गेल्या वर्षी 15 रुपयास असणारा नारळ 20 रुपयांहून अधिक दराने विकला जात आहे। यंदाच्या यात्रेत खोबरे 100 टन, गुलाल 200 टन आणि 50 ट्रक नारळ विक्रीची उलाढाल होण्याचा अंदाज होलसेल व्यापारी दत्तात्रय विरुपाक्ष जंगम यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे।